चालत फक्त 7 मिनिटे एवढ्या अंतरावरती 29 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही. एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतोय. लिव्हिंग रूम सुंदर असा वॉल सेटअप पाहायला मिळत आहे. डबल प्लॅटफॉर्म बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे कावळा प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ठाकूर्ली ईस्टला स्टेशन पासून चालत फक्त 7 मिनिटे एवढ्या अंतरावरती नियरिंग पोझिशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहिलं तर स्टील प्लस 29 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही. याचं पोझिशन आपल्याला नेक्स्ट इयर मार्च 2027 पर्यंत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या लोकेशन पासून आपल्याला टोटल 3 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. डोंबिवली स्टेशन या लोकेशन पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि कल्याण रेल्वे स्टेशन या लोकेशन पासून आपल्याला 3.5 किलोमीटरच्या आसपास पाहायला मिळणार आहे. या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM सर्व 2 ते 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK असे फ्लॅट पाहायला मिळतील. तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे. टोटल 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत. एका माळ्यावरती आपल्याला टोटल 8 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. या फ्लॅटमध्ये आपल्याला 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. टोटल 4 लिफ्ट पाहायला मिळतील. या 4ही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे. तुम्ही माझ्या राईटला जर पाहिलं तर टोटल 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK असे फ्लॅट असणार आहेत. तसेच माझ्या लेफ्ट साईडला देखील आपल्याला 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. तर समोर आपण पाहणार आहोत 1 BHK फ्लॅट. समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स. आपण जर नोटीस केलं तर कोणत्याच फ्लॅटच्या समोर कोणताच फ्लॅट आपल्याला पाहायला भेटणार नाही. एवढी प्रायव्हसी बिल्डरने आपल्यासाठी मेंटेन केलेली आहे. फ्लॅटच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला शूज रॅकसाठी स्पेस देखील पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या 1 BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 465. समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला सुंदर असा लॅमिनेटेड डोर आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर आहे फ्लॅटचा सुंदर असा लिव्हिंग रूम. एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतोय. लिव्हिंग रूमला पाहिलं तर सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा जो फ्लॅट आपण पाहत आहोत ॲज इट इज सेम टू सेम आपल्याला तयार करून मिळणार आहे. समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल. याला आपण बॉक्स ग्रिल किंवा इनविजिबल ग्रिल लावून बाल्कनी सारखा याचा वापर करू शकणार आहोत. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. माझ्या राईट साईडला आपण पाहतोय पॅसेज एरिया. माझ्या लेफ्ट साईडला वॉशरूम पाहतोय. वॉशरूमचा एंट्रन्स पाहतोय. वॉशरूमच्या वरती जर पाहिलं तर वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय. वॉशरूमच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला इथे वॉश बेसिन पाहायला मिळत आहे. समोर आहे वॉशरूम. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. 2 स्टेप पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल 1 BHK फ्लॅटचा स्पेशियस किचन. एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण. किचनला आपल्याला सुंदर असा वॉल टाईल सेटअप पाहायला मिळत आहे. डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतोय. किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला समोर आपण पाहतोय फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस आहे. त्याच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस दिलेला आहे. त्यासाठी स्विच, इनलेट, आउटलेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर सेम पाहिलं तर आपल्याला 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण. माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. समोर आपण पाहतोय स्टीलचं सिंक, वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे.
पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे. मित्रांनो, या फ्लॅटची प्राइस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 56 लॅक्स. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. याच प्रोजेक्टमध्ये जर आपण 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट पाहत असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी कार्पेट एरिया आणि प्राइस मेन्शन केलेले आहे, तुम्ही चेक करू शकता. वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे. समोर आहे मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूम मध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. वॉशरूम एरिया पाहून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅट बद्दल या प्रोजेक्ट बद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.